नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही बघा शची काय करत आहे। आज शचीचे चालू आहे की शिट्टी कशी वाजवायची हे शिकायचं आहे तिला। हे शिट्टी कमी पण दोरात जास्त थोडात घालत होते, पण शिकायचं आहे तर शिकायचंच आहे। तर आज आम्ही शिट्टी वाजवणं शिकणारच आहोत। तर खेळणं, हलवणं, काही तोंडात काही हाताने करून करून शेवटी आम्ही शिट्टी वाजवणं शिकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची। त्यासाठी लागणाऱ्या ओल्या नारळाचा किस। आधी पॅनमध्ये तूप टाकायचं। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकायचा। किस पूर्णपणे लाल रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा। त्याचा पूर्ण ओलसरपणा गेला पाहिजे या पद्धतीने आपण खिसला पूर्णपणे छानसं असं लालसर रंग येईपर्यंत भाजायचं आहे। छान असं लालसर रंग आला खिसाला की त्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत। दूध पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करायचं व 5 ते 10 मिनटं दूध आटेल तोपर्यंत त्याला छानसं असं शिजू द्यायचं आहे। ते छान असं शिजले की त्याच्यातलं दूध थोडंफार आटलं की त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत। तर साखर हे आपापल्या आवडीनुसार आपण टाकू शकतात। कोणाला गोड आवडतं, कोणाला फिकं आवडतं, त्यानुसार आपण साखर टाकायची। ते साखर वगैरे पूर्ण त्यात विरघळली, पूर्ण त्याचा असा घट्टसर गोळा तयार झाला तोपर्यंत त्याला हलवतच राहायचं आहे। जर आपण नाही हलवलं तर खाली बूड लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। नंतर इकडे एका साईडला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं व आपला जे सारण तयार झालेलं आहे, घट्टसर असं सारण तयार करायचं। ते सारण त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे। छानसं असं सारण आपलं तयार झालेलं आहे। आपण पूर्ण सारण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं व हाताने त्याला सेट करायचं। तुपाचाच हात घ्यायचा म्हणजे त्याने पूर्णपणे असं व्यवस्थित त्याला सेट केलं जाईल। आपण बघू शकता की कसं पूर्णपणे व्यवस्थित असं सेट होत आहे। गरम गरमच त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं। जर ते आपण थंड व्हायची वाट बघितली तर ते कोरडं होऊन येतं व त्याच्या वड्या पडणार नाही। गरम असतानाच त्याला छान असा गोल चौकोनी आपल्याला आवडेल तसा आकार देऊन द्यायचा। नंतर ते थंड झाल्यानंतर चाकूने त्याच्या वड्या पाडायच्यात। आपण बघू शकतात की किती छान मऊसर अशा वड्या त्याच्या तयार होतात। खायला पण खूप छान लागतात आणि एकदम अशा मऊ अशा त्या वड्या तयार होतात। तुम्हीसुद्धा अशा वड्या घरी बनवा व कशा होतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।